आपण साधारणतः 1 ते 1.5 तास आपण शिक्षणावर बोलूयात. शेकडो संधी आहेत आपल्याकडे आणि करिअर म्हणजे आपल्या जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांकडे शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. येस, थँक्यू राहुल सर. तर शिक्षण सुरू करत असताना आपण विद्यार्थ्यांना हे विचारणं गरजेचं आहे की त्याची आवड काय आहे, मुलाला काय बनायचे आहे. मुलांच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका तुम्ही. तर जो मुलाचा इंटरेस्ट आहे, जो मुलाचा कल आहे, जो तुम्ही लहानपणापासून मुलांमध्ये बघताय त्याला विचारा की त्याचा कल कशामध्ये आहे किंवा तुम्हाला काय वाटतं तो काय बनणार आहे. तो एखादा पेंटर बनणार आहे, तो इंजिनियर बनणार आहे, डॉक्टर बनणार आहे, तो कॉमर्स लाईनसाठी इंटरेस्टेड आहे, तो बिझनेस करू इच्छितो किंवा तो एखादा अजून काहीतरी वेगळं स्किल त्याच्यामध्ये आहे. हे सगळं त्याला चेक करा आणि त्याच्या आवडीवरून, त्याच्या कौशल्यावरून, त्याच्या स्किलवरून तो काय करू शकतो हे डिसिजन तुम्ही आणि विद्यार्थी ह्या दोघांनी मिळून घ्या. डिस्कस केल्याच्यानंतर दोघांच्या आवडीनुसार समजा शिक्षण घेतलं तर ते खूप फायदेशीर आहे. भविष्यामध्ये जे न्यू एज्युकेशन पॉलिसी येते आहे त्या याच्यामध्ये तुम्ही जे शिक्षण घेत आहे त्या शिक्षणामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन करत असताना, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना बरेचसे ऑप्शनल सब्जेक्ट घेण्याची संधी आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त जे शिक्षण तो घेतो आहे त्या शिक्षणमध्ये व्यवस्थित कोर सब्जेक्टवर त्यांना भर द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मास्टर की करून किंवा त्याच्यामध्ये PhD करून तो समोर जायला पाहिजे. हे उद्देश ठेवले तर नक्कीच त्याला एक खूप चांगली बेटर अपॉर्च्युनिटी करिअरमध्ये त्याला अवेलेबल होईल. मी बऱ्याचशा शैक्षणिक संधीवर बोलणार आहे जे करिअर अपॉर्च्युनिटी किंवा एज्युकेशन अपॉर्च्युनिटी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीवर आपण बोलूयात. मी साधारणतः 1 ते 1.5 तास याच्यावर हे करणार आहे, डिस्कस करणार आहे. आता ज्या वेळेवर आपण शिक्षण घेतो आहे त्या वेळेवर शिक्षण हे डिप्लोमा, डिग्री, ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल कोर्सेस ह्या पद्धतीचे राहू शकतात. त्याच्या आधी समजा एखाद्याला वाटलं की मी 1, 2 वर्ष, 4 वर्ष शिक्षण घेऊ शकत नाही तर अशा मुलांसाठी शॉर्ट टर्म बेसिसवर 1 महिना, 2 महिना, 3 महिने, 6 महिने, वर्षभर अशा बेसिसवर जॉब ओरिएंटेड कोर्सेस असतात. ओके, मी फक्त काही नावं बोलून दाखवतो. तर ती मी असं म्हणणार नाही, मी फोर्स करणार नाही की बाबा फक्त त्याच्यावर तुम्ही भर द्या. कारण की अनलेस अँड अंटिल यू डोंट हॅव द ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जी बेटर अपॉर्च्युनिटी करिअरमध्ये असायला पाहिजे ते तुम्हाला मिळणार नाही. पण समजा आपण आपला नाईलाज असेल आणि जॉबची अत्यंत गरज असेल तर स्किल बेस किंवा जॉब ओरिएंटेड कोर्सेस अवेलेबल आहेत. कम्प्युटर हार्डवेअर राहू शकतं, कम्प्युटर नेटवर्किंग राहू शकतं, ब्युटिशियन, ब्युटी पार्लरचे कोर्स आहे, मोबाईल रिपेअरिंग आहे, TV रिपेअरिंग आहे, रिटेल मार्केटिंगचा कोर्स राहू शकतो, फिल्म इन्स्टिट्यूटचे वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये साऊंड मिक्सिंग आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ मिक्सिंग आहे, त्याच्यामध्ये ॲनिमेशन आहे, हे कोर्सेस आहेत. नेहमीच्या सामाजिक जीवनामध्ये जगत असताना प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, फिटिंग, कार्पेंटर इत्यादी कोर्सेस अवेलेबल आहेत. तर हे जे कोर्सेस आहेत ह्या माध्यमातून मुलाला त्याची जी गरज आहे, त्याचे जे जॉब आहे त्याच्याशी निगडीत कोर्सेस करून त्याला अर्निंग करता येऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त वोकेशनल कोर्सेस आहेत. ते वोकेशनल कोर्सेसही त्या पद्धतीचेच आहेत. आता डिपेंड करतं की तुम्ही ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये करताय, डिप्लोमा त्याच्यामध्ये करताय की पुन्हा शॉर्ट टर्म वोकेशनल कोर्सेस करताय. मग तुम्ही ITI सारखे कोर्सेस आहेत ते करू शकता किंवा BHoc राहू शकता किंवा वोकेशनलचे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ते राहू शकतात. मग त्याच्यामध्ये हेल्थकेअर राहू शकतात, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन रिलेटेड वेगवेगळे कोर्सेस आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आहेत, प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहेत, ओके, व्हेकल मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर लायब्ररीशी किंवा अकाउंट डिपार्टमेंटशी रिलेटेड वेगवेगळे हे राहू शकतं की बुक कीपिंग, अकाउंट अँड ऑडिटिंग कोर्सेस राहू शकतात, फूड एक्सपर्ट राहू शकतं, कम्प्युटर एक्सपर्ट राहू शकतं, मेडिसिनशी निगडीत जे काही सपोर्टिंग स्टाफ मेंबर लागतात त्याच्याशी निगडीत काही कोर्सेस राहू शकतात, तुमचे हेअरस्टाईल डिझायनिंग वगैरे राहू शकतं, सलूनशी निगडीत राहू शकतं आणि वेगवेगळे जे व्हेकल आहे त्याला रिपेअरिंग कोर्सेस राहू शकतात. हे जे कोर्सेस आहेत हे शॉर्ट टर्म ड्युरेशनसाठी आहेत, जॉबसाठी आहेत. ओके, आता
तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी ऐकलेलं असेल स्किल, गव्हर्नमेंटसुद्धा स्किलवर भर देते. आता हे जे स्किल आहेत हे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल आहेत. एक आहे की सॉफ्ट स्किल आणि दुसरं आहे की जे हार्ड स्किल आहे ते. आता सॉफ्ट स्किल असं आहे की समजा मी तुमच्यासमोर बोलतो आहे, ॲज अ लेक्चरर, ॲज अ प्राध्यापक, ॲज अ सायंटिस्ट म्हणून मी तुमच्यासमोर बोलतो आहे, हे माझं स्किल आहे. पण हे स्किल एका दिवसामध्ये आलेलं नाही आहे. मी जवळपास 26-27 वर्षापासून ह्या फील्डमध्ये कामं करतो आहे, त्यामुळे हे स्किल माझ्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे. तर त्या पद्धतीच्या सॉफ्ट स्किल प्रत्येकामध्ये असतं. मग ह्या सॉफ्ट स्किलचा वापर करून तो त्याच्या प्रोफेशनल जे करिअर आहे त्याच्यामध्ये अर्निंग वाढवू शकतो. ओके, त्याच्यामध्ये त्याच्यात असलेले जे गुण आहेत, मग ते कुठलेही राहू देत, तो एक विद्यार्थी राहू देत, विद्यार्थी म्हणून त्याच्या आतमध्ये असलेले जे स्किल आहेत ते एनहान्स करू शकतो. कॉर्पोरेट जगामध्ये वावरत असताना त्याचे जे कलागुण आहेत ते वाढवू शकतो. ओके, मिडल मॅनेजमेंट जे आहे, म्हणजे मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये कामं करत असताना जो मधला दुवा आहे, मेन जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो तो आणि लेबर याच्यामधला जो माणूस आहे त्यांना सांभाळायची जी कामं आहेत ती राहू शकतात. ओके, सिनियर मॅनेजर राहू शकतात. ओके, किंवा टॉप ब्युरोक्रॅट किंवा CEO राहू शकतात. ह्या प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे. मग ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे स्किल त्याच्यामध्ये असतात. मग एखाद्यामध्ये प्रेझेंटेशन स्किल राहू शकतं, चांगलं राहू शकतं. मला स्वतःला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करणं हे एक्सलंट पद्धतीने येतं. ओके, माझ्यामध्ये मॅनेजमेंट स्किल जे आहे ते एक्सलंट आहे. तर हे जे स्किल आहेत हे प्रत्येकामध्ये आहे. ओके, पण प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये स्किल असतील, वेगवेगळ्या टाईप्समध्ये स्किल असतील किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये, म्हणजे समजा एखाद्याला लोकांना हँडल करणं खूप चांगल्या पद्धतीने येत असेल, एखाद्याला बोलणं खूप चांगल्या पद्धतीने येत असेल, एखाद्याला पूर्ण जे टाईम मॅनेजमेंट आहे ते करणं खूप चांगलं येत असेल. सो दीज आर द स्किल. ओके, मग त्या याच्यामध्ये लिडरशिप राहू शकतं, टीमवर्क राहू शकतं, कम्युनिकेशन राहू शकतं, प्रॉब्लेम सॉल्विंग राहू शकतं, वर्क इथिक्स आहे, अडॅप्टेबिलिटी आहे, इंटरपर्सनल रिलेशन जे जपणं आहे त्याचे स्किल राहू शकतात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ते पण वेगवेगळे कोर्सेस आहेत. याच्यामध्ये पण तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता आणि तुम्ही जे याच्यामध्ये अर्न करता आहे, ओके, प्रोफेशनल करिअरमध्ये अर्न करता आहे ते अर्निंग तुमच्या वाढवू शकता तुम्ही. ओके, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ॲडमिशन होतात त्या ॲडमिशन सगळ्या याच्यासाठी एक सेल तयार करण्यात आलेला आहे. ओके, याच्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे, याच्यासाठी एक सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचं नाव देण्यात आलेलं आहे की CET सेल, जे ॲडमिशनसाठी वापरतात. ओके, मग महाराष्ट्रामध्ये होणारे जे सगळे ॲडमिशन्स आहेत हे सगळे ॲडमिशन CETच्या माध्यमातून होतात, CET सेलच्या माध्यमातून होतात. मग ते ॲडमिशन कुठलेही राहू दे, टेक्निकल राहू दे, मेडिकल फील्ड असेल, हायर एज्युकेशन असेल, ॲग्रिकल्चरल असेल, फाईन आर्ट असेल, आयुष एज्युकेशन असेल, मापसो असेल. ओके, तर हे सगळे जे एज्युकेशन आहे ह्या सगळ्यांचे जे एंट्रन्स एक्झाम होते, ह्या सगळ्याचं जे कॅप राऊंड ॲडमिशन होतं हे एका एजन्सीच्या माध्यमातून होतं, एका सिस्टीमच्या एका व्यवस्थेच्या माध्यमातून होतं आणि ती CET सेल आहे. मी जवळपास 2 वर्ष CET सेलचा मेंबर राहिलेलो मी. ओके, मी स्वतः CET रायगड डिस्ट्रिक्टचा चीफ होतो, मी मेन हेड होतो आणि त्याच्यासोबत CET सेलमध्ये पण कामं केलेली आहे. तर तुमच्या VTच्या ऑफिसच्या बाजूला तिथं CET सेलचे हेड ऑफिस आहे आणि त्याचे जे मेन असतात ते IAS ऑफिसर असतात. ओके, तर तुमच्या कुठलंही ॲडमिशन राहू देत, ग्रॅज्युएशनसाठी करणार आहे, मग ॲग्रिकल्चर, मेडिकल, ओके, फाईन आर्ट, कुठलं पण ॲडमिशन राहू देत, त्या सगळेचे सगळे महाराष्ट्रामध्ये होणारे जे ॲडमिशन आहेत हे CET सेलच्या माध्यमातून होतात. ओके, आता आपल्या याच्यामध्ये करिअरमध्ये समजा बघितलं, ओव्हरऑल याच्यामध्ये बघितलं तर इंजिनिअरिंगचा खूप मोठा हातभार त्याच्यामध्ये आहे. ओके, शेकडो डिसिप्लिन आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. फायर अँड सेफ्टी असेल, ओके, प्रॉडक्ट डिझायनिंग असेल, पेटंट इंजिनिअरिंग असेल, आता ज्याच्यामध्ये ICT असेल, टेलिकम्युनिकेशन असेल, ओके, त्याच्यामधलं असणारे जे रिसर्च वगैरे एरिया आहेत त्याच्यामध्ये असेल, मार्केटिंग किंवा टेक्निकल सेल्स असेल, इलेक्ट्रिकल किंवा पॉवर जनरेशन असेल, ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंटल, नॅचरल रिसोर्सेस, ओके, त्याच्यानंतर ग्रीन एनर्जी, प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग, युटिलिटी इलेक्ट्रॉनिक्सचे शेकडो डिसिप्लिन आहेत. फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉजी एज्युकेशन, केमिकल, इंडस्ट्रियल, मेकॅनिकल, क्वालिटी कंट्रोल, सिव्हिल, कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग सर्व्हिसेस, तुम्ही नावं घ्या.
आपल्या याच्या कुठलंही फील्ड असं नाही आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री घेऊ शकत नाही. तुम्ही जेवण जे करतो आहे त्याच्यामध्ये फूड टेक्नॉलॉजी येतं, केमिकल इंजिनिअरिंगमधले वेगवेगळे ब्रँचेस येतात. ओके, रस्त्यावरून जात असताना रोड कन्स्ट्रक्शन येतं, ब्रिज कन्स्ट्रक्शन येतं. ओके, आपण डेलीच्या याच्यामध्ये घरामध्ये ज्या गोष्टी वापरतो त्या सगळ्या ठिकाणी इंजिनिअरिंग कुठे ना कुठेतरी आहे. तर इंजिनिअरिंग हे सगळ्यात महत्त्वाच्या एज्युकेशनपैकी एक आहे. मुलांना विचारलं काय करणार आहात तुम्ही, तर बरीचशी मुलं सांगतात की आयदर मला डॉक्टर बनायचं आहे किंवा इंजिनियर बनायचं आहे. मग पुन्हा इंजिनिअरिंग करत असताना त्याच्या एंट्रन्स एक्झाम आहे. तुम्ही विदाऊट एंट्रन्स एक्झाम तुम्ही इंजिनियर नाही बनू शकत. एखाद्या प्रायव्हेट याच्यामधून जाऊन समजा तुम्ही मे बी मॅनेजमेंट कोटा अवेलेबल असेल तर ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला एंट्रन्स एक्झाममध्ये महाराष्ट्रामध्ये समजा कुठल्याही याच्यामध्ये प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये समजा तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला CET लागतं आणि बऱ्याचशा ठिकाणी JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स हे लागतं. बऱ्याचशा जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांना JEE मेनचा पण कोटा दिलेला आहे आणि JEE मेन केल्याच्या नंतर तुम्हाला जे NIT आहे NITमध्ये ॲडमिशन भेटू शकतं आणि JEE ॲडव्हान्स केल्याच्यानंतर समजा तुम्ही त्या रँकिंगमध्ये येत असाल तर तुम्हाला IITमध्ये ॲडमिशन भेटू शकतं. तर भारतामध्ये समजा इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्ही क्रीम इन्स्टिट्यूटमध्ये जायला पाहिजे जे IIT आणि NIT आहे. तर IIT आणि NITमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स करायला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये समजा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला CET करायला पाहिजे. मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि आमच्याकडे जे 100% ॲडमिशन होतात ते CETच्या माध्यमातून होतात. ओके, सो CET इज द बेस्ट ऑप्शन. तुम्हाला इंजिनिअरिंग करायचे असेल तर डिप्लोमाच्या माध्यमातूनही जाऊ शकता तुम्ही. 10वीच्या नंतर तुम्हाला डिप्लोमा करता येतो आणि डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटू शकतं. ओके, तर जे मी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे शेकडो डिसिप्लिन अवेलेबल आहेत. तुम्ही त्या शेकडो डिसिप्लिन इंजिनिअरिंगचे ह्या माध्यमातून म्हणजे डिप्लोमाच्या माध्यमातून ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून आपल्या 12th तुम्ही करू शकता. आणि त्याला जे एंट्रन्स आहे ते CET आहे, JEE मेन आहे, JEE ॲडव्हान्स आहे. मी सांगितलं जसं की IIT आणि NIT हे सगळ्यात महत्त्वपूर्ण इन्स्टिट्यूट क्रीम इन्स्टिट्यूट आहेत की त्या क्रीम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्ही तुमचं करिअर करू शकता. ओके, तुम्ही ह्या दोन याच्यामधून IIT किंवा NITमधून केलं तर मिनिमम टू मिनिमम पॅकेज तुम्हाला 1 ते 1.25 लाखाच्या घरामध्ये पर मंथ. म्हणजे तुम्ही साधारणतः वर्षाला मिनिमम पॅकेज जे पकडलं 12 लाख ते 15 लाखाच्या घरामध्ये किंवा 12 लाख ते 18 लाखाच्या घरामध्ये पॅकेज जाऊ शकतं. कॉम्पिटिशन टफ आहे बट आहे. ओके, यू हॅव द गुड द जॉब ऑपॉर्च्युनिटी प्लेसमेंट आफ्टर द ग्रॅज्युएशन थ्रू द IIT और NIT. आमच्याकडचे बरेचसे मुलं मी आतापर्यंत शेकडो मुलांना असं हे केलेलं आहे की जी आज फॉरेनमध्ये एज्युकेशन घेत आहेत किंवा जॉब करत आहेत. ओके, तर कित्येक मुलांचे मी त्यांचे रेकमेंडेशन लिहून दिलेले आहे. त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी PhDसाठी मी मदत केलेली आहे. तर आज पूर्ण भारतामध्ये साधारणतः 23 ते 25च्या घरामध्ये IIT आहेत आणि 30च्या घरामध्ये NIT आहे. आता मी जेवढे ब्रँचेस सांगतो त्या सगळ्या ब्रँचेसला डिप्लोमा पण आहे, BSc पण करता येतं, MSc करता येतं, BE BTech आहे, ME MTech आहे. ओके, तर एक ब्रांच हे करतो आणि त्याच्यानंतरच्या मग त्याच्या व्यतिरिक्त काही एज्युकेशन त्याच्यामध्ये अवेलेबल असेल तर आपण ते पण बघूयात. कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये कम्प्युटर डिप्लोमा राहू शकतो, IT डिप्लोमा राहू शकतो, BSc MSc कम्प्युटर राहू शकतं. किंवा तुम्ही BSc MSc IT राहू शकतं, BE MA राहू शकतं, BCA राहू शकतं, MCA राहू शकतं. ओके, मास्टर ऑफ बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन हे एक सगळ्यात बेस्ट ब्रांच जी बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे मायनिंग इंजिनिअरिंग. त्याला स्कोप बऱ्यापैकी आहे. ओके, जे समजा तुम्ही नॉर्थ साऊथ साईडला गेला तर तिथं बऱ्याचशा ठिकाणी कोल माईन्स वगैरे असतात किंवा वेगवेगळ्या जे हे आहेत खनिज आहेत ते खनिज काढण्यासाठी वगैरे म्हणून तुम्ही मायनिंगच्या याच्यामध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. सगळ्यात बेस्ट इन्स्टिट्यूट जे मायनिंग इंजिनिअरिंगसाठी आहे ते आहे धनबाद. त्याला IITचं स्टेटस मिळालेलं आहे. तर IIT धनबाद आपण म्हणतो. त्या याच्यामध्ये IIT धनबादमध्ये जे स्पेशलायझेशन याच्याशी निगडीत आहेत किंवा जे कोर्सेस तिथे अवेलेबल आहेत ते आहे मायनिंग इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, मायनिंग मशिनरी इंजिनिअरिंग, मिनरल इंजिनिअरिंग आणि बाकीचे नॉर्मल जे इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन,
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड एन्व्हायरमेंट. ओके, तर हे बरेचसे कोर्सेस त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. सिम्पल JEE मेन, JEE ॲडव्हान्स हे तुमचं एंट्री आहे IIT हे करण्यासाठी. हां, तुम्हाला JEE ॲडव्हान्स क्लिअर करायला पाहिजे IIT ॲडमिशन घ्यायचं असेल तर, आणि NIT JEE मेन. त्याच्यानंतर रसायन विज्ञान, केमिकल सायन्स. आता या केमिकल सायन्ससाठी खूप बऱ्यापैकी रिनाऊंड इन्स्टिट्यूट जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये BSc, MSc, PhD, BSc टेक, MSc टेक किंवा BTech, MTech, PhD हे कोर्सेस तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे. इन्स्टिट्यूट कुठले आहेत? तर LIT नागपूर, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आपल्या मुंबईमध्ये ICT म्हणून आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. भारताचं आणि जगातलं रिनाऊंड इन्स्टिट्यूटपैकी हे इन्स्टिट्यूट आहेत. त्याच्यानंतर IIT पण केमिकल इंजिनिअरिंगचा कोर्सेस होतो. आमचे विद्यापीठ पण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हे जे आमचे विद्यापीठ आहे हे सुद्धा केमिकल इंजिनिअरिंगसाठी फेमस आहे. आता जेव्हा आपण केमिकल इंजिनिअरिंग म्हणतो आहे, त्या केमिकल इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन कशामध्ये आहे? याच्यामध्ये ऑइल, फॅट, सर्फक्टन्स, फूड टेक्नॉलॉजी, पेट्रोलियम रिफायनिंग अँड पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी, पेपर अँड पल्प टेक्नॉलॉजी, प्लास्टिक अँड पॉलिमर टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी हे स्पेशलायझेशन ICT अवेलेबल आहे. ओके. नेक्स्ट आर्किटेक्चर. आता नॉर्मल जे BTech कोर्सेस आहेत ते 4 वर्षाचे आहेत, पण आर्किटेक्चर हा जो आहे हा 5 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. ओके. तर तुम्हाला BArch करता येतं, तुम्हाला MArch करता येतो, तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्याच्यानंतर पुन्हा आर्किटेक्चरकडे जम्प करता येतो. आफ्टर द ग्रॅज्युएशन ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंग पुन्हा आर्किटेक्चरमध्ये तुम्हाला एंट्री आहे. मग पूर्ण भारतातलं सगळ्यात बेस्ट इन्स्टिट्यूट आर्किटेक्चरमध्ये कुठलं आहे? TSPA दिल्ली, स्कूल ऑफ प्लॅनिंग ऑफ आर्किटेक्चर, आणि मुंबईला सर JJ स्कूल ऑफ आर्किटेक्चर. हे जे 2 आहेत हे भारतामध्ये बऱ्यापैकी नावाजलेले आहेत. आणि पुन्हा त्यांच्या स्वतःचे जे एंट्रन्स एक्झामिनेशन आहे ते तुम्हाला क्लिअर करायला पाहिजे. ओके. ज्यावेळेस तुम्ही JEE मेन देताय त्यावेळेवर तुम्हाला ते ऑप्शन विचारण्यात येतं. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 ऑप्शन दिलेले असतात. एक आहे डिझायनिंग कोर्ससाठी, आणि दुसरा आहे आर्किटेक्चरसाठी, आणि तिसरा आहे तुमच्या इंजिनिअरिंगसाठी. ठीक आहे. JEE मेन देत असताना. ओके. त्याच्यानंतर अजून एक स्पेशल याच्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये आहे मरीन किंवा शिपिंग. ओके. मरीन इंजिनिअरिंग किंवा शिपिंग इंजिनिअरिंग. आता पुन्हा याच्यामध्ये समजा तुम्हाला BSc करायची असेल तर तुम्हाला 3 वर्षाचे कोर्सेस हे आहे. BSc 3 वर्षाचे आहे, आणि BTech MTech करायचे असेल तर 4 वर्षाचे आहे. ओके. तर समजा मरीन इंजिनिअरिंगमध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये BSc नॉटिकल सायन्स आहे, जे तुम्हाला 3 वर्षाचे कोर्सेस 3 वर्षाचे हे आहे नॉटिकल सायन्स BSc. तर याच्यामध्ये सहसा मरीन इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे जे ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसचे कोलॅबरेशन असतं. ओके. त्याचं मिक्सिंग असतं, कारण की आतमध्ये शिपमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. तुम्ही 4-5 महिने, 4 महिने, 6 महिने त्या शिपमध्ये असतात. तर त्या शिपमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला हाताळाव्या लागत आहेत. तर त्याच्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर अँड IT इंजिनिअरिंग, ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे याचे कॉम्बिनेशन करून मरीन इंजिनिअरिंग हे तुम्हाला शिकवण्यात येतं. ओके. पण त्याच्यामध्ये काही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये प्लांट्स वगैरे असतं, AC प्लांट असतं, सिवेज प्लांट असतं, फ्रेश वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतं. ओके. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे इलेक्ट्रिकल सिस्टीम हँडल करण्यासाठी गोष्टी असतात, फ्युएल त्याच्यामध्ये हँडल करण्यासाठी वगैरे हे असतं, मटेरियल सप्लाय करतो त्या गोष्टी वेगळ्या असतात. ओके. इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन वेगळं असतं, डिझेल जे जनरेशन वगैरे काही असेल किंवा बाकीचे जे फ्यूल हे जे आहेत स्टोरेज वगैरे आहे ते हँडल करणं आहे, गॅस टर्बाईन आहे, आणि खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ओके. माझी स्वतःची भाची जी आहे तिनं हे केलेलं आहे, म्हणजे तळेगाव दाभाडेमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे त्यातनं तिनं मरीन इंजिनिअरिंग केलेलं आहे, आणि तिची आत्ता पर मंथ सॅलरी 3.5 लाखच्या वर आहे. सो दिस इज द बेस्ट ऑप्शन. म्हणजे असं नाही आहे की मुली त्याच्यामध्ये करू शकत नाही, मुली त्याच्यामध्ये करू शकतात, आणि खूप चांगलं पॅकेज याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही समजा मायनिंग इंजिनिअरिंगचा विचार केला तर मायनिंग इंजिनिअरिंग आणि मरीन इंजिनिअरिंग हे जे 2 फील्ड आहेत ह्या 2 फील्डमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं पॅकेज अवेलेबल असतं. हे आता मेडिकल फील्ड. आता मेडिकल फील्डमध्ये मी पुन्हा वरवर त्याच्यामध्ये जे ब्रँचेस आहेत ते सांगतो. आणि नुसतं मेडिकल फील्ड म्हणजे डॉक्टर बनणं असं नाही आहे, तर डॉक्टर किंवा मेडिकल फील्डला लागणारे जे सपोर्ट सिस्टीम आहे ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके.
तर समजा हे करायचे असेल, मेडिकल फील्डमध्ये जायचे असेल, तर तुम्ही कुठल्या मार्गाने जाऊ शकता? तुम्ही MBBS करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ॲलोपॅथी, ह्या सगळे जे ब्रांचेस मी तुम्हाला सांगतो ना, तर मिनिमम 5 इयर्स, मॅक्सिमम 5.5 इयर्स और 6 इयर्स. ओके, एंट्रन्सशिप वगैरे जे आहे ते सगळं पकडून तुम्ही 5.5 ते 6 वर्षापर्यंत तुम्ही कन्सिडर करू शकता. तर त्याच्यामध्ये समजा MBBS आहे, सो दॅट इज फॉर द ॲलोपॅथी. होमिओपॅथीसाठी BHMS आहे, आयुर्वेदिकसाठी BAMS आहे, डेंटिस्ट म्हणून जे आहे ते BDS आहे, आणि फार्मास्युटिकल म्हटलं तर B.Pharm आहे. ओके, ह्या माध्यमातून तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकता. आणि खूप चांगलं फील्ड आहे, अनलिमिटेड अर्निंग आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि नुसतं अनलिमिटेड अर्निंग आहे अशातलं भाग नाही, तर तुम्ही ह्या माध्यमातून का होईना तर लोकांची सेवा करू शकता तुम्ही. त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन एक आहे. पण हे करण्यासाठी तुमचे जे टॅलेंट आहे, तुमचे जे नॉलेज आहे, तुमचे जे तुम्ही मेरिटोरियस विद्यार्थी असाल तर नक्की याच्यामध्ये तुम्ही जा. ओके, याच्यासाठी तुम्हाला नीटची एक्झाम द्यावी लागते. ओके, नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. आणि म्हणजे ही 200 मार्काची जी परीक्षा आहे, ही परीक्षा पास होऊन तुम्हाला डॉक्टरच्या याच्यामध्ये ॲडमिशन मिळू शकतं. आत्ता बरेचसे घोड झालेले आहेत, तर असं होऊ नये, विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडू नयेत असं आपण प्रे करू शकतो. बरं, याच्या व्यतिरिक्त जे सपोर्ट सिस्टीम याच्यामध्ये आहे, म्हणजे मेडिकल फील्डला सपोर्ट करणारे जे कोर्सेस आहेत, ते कोर्सेस ऑस्टोपॅथिक, डेंटिस्ट्री, पोडियाट्रिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट्री, अनेस्थीसिया जे आपण देतो आहे त्याच्या स्पेशलायझेशन, फार्मासिस्ट, रेडिओलॉजिस्ट, चिरोप्रॅक्टर, ऑस्टेपॅथ, फिजिशियन, वेटरनरियन, परफ्युशनिस्ट, ऑर्थोटिक्स, प्रोस्थेटिक्स, सर्जिकल असिस्टंट, फिजिकल थेरपिस्ट, रेडिएशन थेरपिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, स्पीच लँग्वेज ऑडिओलॉजिस्ट. म्हणजे मी नावं घेताना पण हे होत आहे, जवळपास 20 ते 22 वेगवेगळे कोर्सेस आहेत जे मेडिकल फील्डला सपोर्ट करत आहेत. ओके, तर काही कोर्सेस असे आहेत की दॅट कोर्सेस इज इक्विव्हॅलंट टू द डॉक्टर. ओके, फिजिओथेरपिस्ट राहू शकतं, किंवा चिरोप्रॅक्टर जे आहेत ते राहू शकतं. ओके, तुमचे डोळ्याचे वेगळं राहतं, हातापायाचे वेगळं राहतं, वेटरनियरियन पशुचिकित्सक आहेत ते वेगळं आहे. तर ह्या जे सगळे कोर्सेस आहेत, हे सगळे कोर्सेस जे आहेत हे मेडिकल फील्डशी रिलेटेड आहेत. ओके, वेगळं फील्ड घेऊया. डेअरी टेक्नॉलॉजी. ओके, डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये तुमचे पुन्हा दोन्ही हे करू शकता तुम्ही, म्हणजे BSc आणि BE BTech. ओके, तर BSc करायचे असेल तर 3 वर्षाचा कोर्स आहे, आणि BE BTech करायचे असेल तर 4 वर्षाचा आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये सायन्स करायचे असेल तर तुम्हाला 3 वर्षाचे ग्रॅज्युएशन आहे, आणि इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी करायची असेल तर 4 वर्षाचे तुम्हाला कोर्सेस आहे. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला डेअरी सायन्स राहू शकतं किंवा डेअरी टेक्नॉलॉजी राहू शकतं. ओके, याच्यातलं सध्याच्या घडीला देशामध्ये सगळ्यात बेस्ट इन्स्टिट्यूट कुठलं असेल तर ते नॅशनल डेअरी इन्स्टिट्यूट करणार हे आहे. आणि याच्यामध्ये BTech कोर्सेस जे 4 वर्षासाठी आहे ते शिकवण्यात येतं. ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल सायन्स हा एक खूप मोठा फील्ड आहे, कारण की आपल्या देशाच्या पूर्ण GDP जो आहे ना, हा शेतीवर आधारित आहे, शेतीशी निगडीत आहे. ओके, आपण शेती करत असताना एक लिमिटेड प्रमाणामध्ये शेती करतो आहे, म्हणजे सगळं हे पावसावर अवलंबून असलेलं जे शेती आहे ती आपण करतो आहे. पण जगामध्ये असं होतं अशातलं काम नाही आहे. जगामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून, प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याच्यामध्ये शेतीमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यात येतात. ओके, आणि त्या माध्यमातून शेतीला मल्टिपल उत्पन्न देणारं साधन तयार करण्यात आलेलं आहे. आणि शेतीसोबतच तुम्ही वेगवेगळे त्याला काय म्हणतो आहे की जे उद्योगधंदे आहेत ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, ज्याच्यामध्ये ॲनिमल सायन्स हा सुद्धा एक येतं, पोल्ट्री फार्म एक येतं. ओके, डेअरी सायन्स जे आहे ते पण त्याच्याशी निगडीत आहे. हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता. आता हे कोर्स करत असताना बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री हा एक कोर्स आहे जो साधारणतः 5.5 वर्षाचा आहे. ओके, जे आपण म्हणतो ना पशुचिकित्सक आपण म्हणतो आहे, तो कोर्स हा आहे. आणि याला त्यांचे जे वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया आहे याच्या माध्यमातून एंट्रन्स एक्झाम असते. ऑल इंडिया कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन ही क्लिअर करून तुम्ही याच्यामध्ये वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशन घेऊ शकता. ॲग्रिकल्चरसाठी आता तुम्ही पूर्ण देशामध्ये बघितलं तर
मला वाटतं एक 25च्या वर विद्यापीठ आहे, कदाचित त्याच्यापेक्षा पण जास्त असेल, थोडं माझे चुकतं आहे त्याच्यामध्ये. बट पूर्ण कारण आपल्या आजूबाजूमध्ये समजा तुम्ही महाराष्ट्रामध्येच बघितलं तर आमच्या बाजूला इथं दापोली कृषी विद्यापीठ आहे. आपल्या नगरच्या बाजूला गेलं तर तुम्ही तिथं राहुरी कृषी विद्यापीठ आहे. ओके, कोकणा आपल्या याच्यामध्ये विदर्भामध्ये गेलं तर अकोल्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे. हां, तर हे जे कृषी विद्यापीठ आहेत ह्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्हाला BSc आणि काही ठिकाणी तुम्हाला BE BTech ॲग्रिकल्चर हे तुम्हाला करता येऊ शकतं. इवन IIT पण तुम्हाला ऑफर करतं BTech डिग्री ॲग्रिकल्चरमध्ये. तर तुम्हाला BSc MSc BTech MTech BE MA हे कोर्सेस तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये करता येऊ शकतं. आता याच्यामध्ये बरेचसे स्पेशलायझेशन पुन्हा येतं म्हणजे कारण शेतीशी निगडीत जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मग ते त्याचे जे मशिनरी वगैरे आहेत त्याला हँडल करणं, पॉवर हँडल करणं, जे फार्म मशिनरी, पॉवर, सॉईल आहे, पाणी आहे, फूड प्रोसेसिंग आहे, ॲग्रोबोट्स आहे. ओके, ग्रीन टेक्नॉलॉजी आहे किंवा ग्रीन हाऊसेस वगैरे आहे. हां, असं बरंच आहे म्हणजे जे स्पेशलायझेशन आहे त्या माध्यमातून तुम्ही याच्यामध्ये एज्युकेशन तुम्ही करू शकता. ओके, आता काही स्पेशलाइज कोर्सेस आहेत त्या कोर्सेसबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. काही डिझायनिंग कोर्सेस आहेत. आता हे जे डिझायनिंग कोर्सेस आहेत हे 5 वेगवेगळ्या पद्धतींमध्ये किंवा 5 वेगवेगळ्या विषयामध्ये आपण हे कोर्सेस स्टडी करू शकतो. ओके, त्याच्यातलं एक आहे फॅशन डिझायनिंग, लेदर डिझायनिंग, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन आणि इंटेरियर डिझाईन. हे सगळे डिझायनिंग कोर्सेस वेगवेगळे आहेत. ओके, आता फॅशन डिझायनिंग हे जे आहे याचं तुम्ही मुंबईला गेलात तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी NIFT म्हणून एक आहे. तुम्ही नवी मुंबईला गेलात तर तुम्हाला ते इन्स्टिट्यूट तुम्हाला तिथं दिसेल. हां, तर हे 12वीच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हा कोर्स तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. ओके, त्याच्यानंतर लेदर डिझायनिंग. आपल्या भारतामध्ये हे लेदर डिझायनिंगबद्दल तेवढं अट्रॅक्शन नाही आहे, पण जगामध्ये बऱ्यापैकी लेदर डिझायनिंगवर आहे. त्याला काय म्हणतात, लोक लेदर डिझायनिंग करतात कारण की पर्सेस, कपडे, शूज, बेल्ट, हॅट ह्या काही गोष्टी आहेत. म्हणजे माणसं फॉरेनमध्ये जी राहत आहेत ना ती त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा नवीन जगानुसार किंवा मॉडर्न याच्यामध्ये जे लेदर वगैरेचे जो वापर आहे तो खूप चांगल्या पद्धतीने तिथे करतात. ओके, तर त्याचे जे डिझायनिंग आहे त्याच्यासाठी पण वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि हे जे आहे याचे जे कॉलेजेस आहेत ते भारतामध्येही अवेलेबल आहेत. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल डिझाईन. हा खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे पण बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. आता समजा एखादं खूप मोठी इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीला समजा तुम्ही व्हिजिट केलं आणि बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्या इंडस्ट्रीच्या आतमधलं जे मॅनेजमेंट आहे दॅट इज ऑल्सो द वन काइंड ऑफ एक्सलंट मॅनेजमेंट टेक्निक. म्हणजे जे रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलपासून फाईन ट्यून प्रॉडक्ट तयार होणं हे जी पूर्ण प्रोसेस आहे त्या प्रोसेसला इंडस्ट्रियल डिझायनिंगची गरज असते. ओके, आणि हे जे इंडस्ट्रियल डिझाईन आहे त्या इंडस्ट्रियल डिझाईनमुळे त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट कमी होते. ठीक आहे, नुसतं कॉस्ट कमी होते अशातला भाग नाही, तर त्याला एखाद्या ठिकाणी स्टोअर करून ठेवणं, त्याची क्वालिटी मेंटेन करणं, त्याला व्यवस्थित सप्लाय चेनच्या माध्यमातून तुम्ही त्याला व्यवस्थित पास आउट करणं. ओके, त्याचे पॅकेजिंग करणं, त्याला ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून बाहेर पाठवणं, हे जे पूर्ण डिझाईन आहे हे डिझाईनिंग तेवढीच महत्त्वाचे आहे. ओके, आपण ह्या गोष्टीवर भर देत नाही पण कारण की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग तेवढं नाही आहे. आपण जे भारतीय लोक आहोत ना हे सर्व्हिसेसवर जास्त भर देतो. म्हणजे जसं आता IT सर्व्हिसेस आहे, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आहे, बाहेरच्या जगातून आलेले जे प्रॉडक्ट आहेत किंवा व्हेकल आहे त्याच्या सर्व्हिसेस आहेत, याच्यावर आपण जास्त भर देतो. पण समजा हे कोर्सेस केले आणि आपल्याकडे समजा प्रॉडक्ट डिझायनिंग प्रॉडक्ट डेव्हलप होत असतील तर त्यावेळेवर इंडस्ट्रियल डिझायनिंग आणि बाकीचे जे कोर्सेस आहेत त्याला खूप जास्त स्कोप आहे. ओके, तर याच्यासाठी आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन हे आहे. हां, मग त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल डिझाईन येऊ शकतं, कम्युनिकेशन डिझाईन येऊ शकतं, टेक्स्टाईल डिझाईन येऊ शकतं. ह्या डिझायनिंगच्या कोर्सेससाठी IITमध्ये पण म्हणजे हे आहे, म्हणजे IITमध्ये तुम्ही IIT मुंबई असेल किंवा IIT गुवाहाटी असेल याच्यामध्ये डिझायनिंगचे कोर्सेस असतात. त्या डिझायनिंगच्या कोर्सेसला एंट्रन्स एक्झाम आहे. मग जसं मी मगाशी सांगितलं की JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स. त्या JEE मेन देत असताना
त्याच्यामध्ये डिझायनिंग, आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग असं त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले असतात. ओके. सो हा जो बॅचलर ऑफ डिझायनिंग कोर्स, मास्टर ऑफ डिझायनिंग कोर्स, हा जो कोर्स आहे याला तुम्हाला जो हे आहे म्हणजे JEE मेन देत असताना डिझायनिंगचे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायला पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे तुमचं कम्युनिकेशन डिझायनिंग. आता कम्युनिकेशन डिझायनिंग म्हटलं तर पुन्हा याच्यामध्ये आपलं जे हे आहे भर आहे हा फॉरेन कंट्रीपेक्षा कंपॅरिझनमध्ये आपल्याकडे खूप कमी आहे. ओके. पण जापान समजा बघितलं, युरोपियन कंट्री बघितलं किंवा काही एशियन कंट्री बघितलं, याच्यामध्ये कम्युनिकेशन डिझाईनवर खूप जास्त भर देण्यात येतो. ओके. सो काय असतं कम्युनिकेशन डिझायनिंगमध्ये? ग्राफिक डिझाईन, एनिमेशन, फिल्म डिझाईन, फिल्म अँड द व्हिडिओ कम्युनिकेशन, ऑडिओ कम्युनिकेशन, मिक्सिंग आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या कम्युनिकेशन डिझायनिंगमध्ये येतात किंवा व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये येतात. ओके. नेक्स्ट आहे इंटेरियर डिझायनिंग. इंटेरियर डिझायनिंग पण हा पुन्हा डिझायनिंगचाच पार्ट आहे. ओके. समजा आपण घर घेतो आहे, माझ्या याच्यामध्ये समजा तुम्ही वर बघितलेलं असेल, हां, इथं मस्त एक खूप सुंदर बाबासाहेबांची सिग्नेचर इथे केलेली आहे. समोरच्या याच्याला खूप सुंदर वॉल तयार केलेली आहे की ज्याच्यातले जे फोटो आहे हे मी नेहमी म्हणजे माझ्या घरी कोणीही पाहुणे आले तर सर्वात आधी ते म्हणतात की सर ती समोरची जी भिंत आहे तर समोरच्या भिंतीमध्ये आपण एक खूप सुंदर फोटो काढूयात म्हणजे लोकांना समजेल की बाबा हां सरांच्या घरी आलेलो आहे मी. ओके. सो घरामध्ये तेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही जाताय त्यावेळेवर तुम्हाला प्रसन्न फील व्हायला पाहिजे. हां, जे आपलं घर असेल, जसं साध्यातलं साधं जरी घर असलं तरी त्याला तुम्ही डेकोरेट करू शकता. ओके. म्हणजे तुमचं लक्झरियस घर राहू देत किंवा साधं घर राहू देत, पण त्या घरामध्ये गेल्याच्यानंतर त्याचे जे डिझायनिंग आहे, इंटेरियर आहे ते तुम्ही डिझाईन करू शकता. बरं. तो इंटेरियर डिझाईनचे कोर्स पण आहे. ज्या मुलांचं कॉमर्स बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असेल ना त्या मुलांसाठी सगळ्यात बेस्ट कोर्स जो आहे तो आहे CA, चार्टर्ड अकाउंटन्सी. ओके. तर ज्या मुलांचे कॉमर्स बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असेल तर मी रिकमेंड करेन की तुम्ही CAचा कोर्स करा. आपली मुलं खूप कमी आहेत त्याच्यामध्ये. ओके. बाबासाहेबांचे जे लेकरं आहेत ना ते खूप कमी आहेत, खूप बोटावर मोजण्या इतकी फक्त आपली मुलं आहेत त्याच्यामध्ये आणि पैसा भ्रमसाठ आहे. कारण का असं एकही क्षेत्र नाही आहे, असं एकही इंडस्ट्री नाही आहे, असं एकही इन्स्टिट्यूट नाही आहे की ज्याला ऑडिटची गरज पडत नाही. प्रत्येकाला ऑडिट लागतं. मग ते NGO असेल, ते ट्रस्ट असेल, ते फाउंडेशन असेल, त्या बँका असेल, त्या कुठल्या इंडस्ट्री असेल, त्या स्कूल असेल, त्या एज्युकेशन सिस्टम असेल, ते एखादा प्रोजेक्ट असेल, कुठलंही असेल, त्या प्रत्येकाला ऑडिट करावं लागतं. मग ऑडिट करत असताना त्याचे 3 वेगवेगळे हे आहेत. त्याच्यामध्ये फाउंडेशन कोर्स आहे, इंटरमिजिएट कोर्स आहे आणि फायनल कोर्स आहे. तर हे कोर्सेस करून तुम्ही जे CA आहे हा CA तुम्ही हे करू शकता आणि त्याच्यानंतर मग एखादा जो CA असतो त्या CAच्या हाताखाली काही दिवस कामं करून तुम्ही प्रोफेशनल जे हे आहे जॉब आहे हां किंवा प्रोफेशनल कामं आहे ते तुम्ही स्वीकारू शकता. ओके. आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये 2 वेगवेगळे कोर्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन कशामध्ये केलेलं आहे हे मॅटर करत नाही. ओके. तर तुम्ही आफ्टर द ग्रॅज्युएशन तुम्ही त्याच्यामध्ये एज्युकेशन घेऊ शकता. त्यातलं एक आहे की लॉ आणि दुसरं आहे मॅनेजमेंट. ओके. सो लॉमध्ये LLB, LLM हे कोर्सेस तुम्हाला करता येऊ शकतं म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके. आता लॉमध्ये पुन्हा जे एंट्रन्स एक्झाम होते हे एंट्रन्स एक्झाम 2 वेगवेगळ्या याच्यामध्ये होते म्हणजे 3 वर्षाचे लॉ कोर्सेस आणि 5 वर्षाचे लॉ कोर्सेस. सो आफ्टर द ग्रॅज्युएशन त्याला तुम्ही 3 वर्षाचे जे लॉ कोर्सेस आहे त्याला ॲडमिशन घेऊ शकता आणि प्रोफेशनल समजा तुम्हाला लॉची प्रॅक्टिस करायची असेल तर मी रिकमेंड करेन की तुम्ही 5 वर्षाचे जे कोर्स आहे ते घ्या तुम्ही. आपल्या मुलांना 12वीच्या नंतर 5 वर्षाचे जे CET एक्झाम आहे ती द्यायला सांगा आणि तुम्ही लॉमध्ये प्रॅक्टिस करू शकता. अनलिमिटेड स्कोप आहे. म्हणजे मी असं रिकमेंड करेन की तुम्ही जॉब करत असाल कुठल्याही क्षेत्रामध्ये तरीसुद्धा LLB करा. ओके. आपण काय बोलावं, आपण काय बोलू नये, आपण काय लिहावं, आपण काय लिहू नये, आपली ड्राफ्टिंग कशी असायला पाहिजे, आपलं लेटर कसं असायला पाहिजे, आपलं कम्युनिकेशन कसं असायला पाहिजे, एकावर अन्याय अत्याचार झालेला असेल तर त्याला कसं डील करायला पाहिजे, समाजावर अन्याय अत्याचार झालेला त्याला कसं डील करायला पाहिजे. मग त्याचे क्षेत्र वेगवेगळे राहू शकतात. मग ते क्रिमिनल याच्यामध्ये राहू शकतात, ते सायबर याच्यामध्ये राहू शकतात. ओके. ते पेटंट रजिस्ट्रेशनमध्ये राहू शकतात, ते बँकिंग क्षेत्रामध्ये राहू शकतात. ओके. ते एज्युकेशन सेक्टरमध्ये राहू शकतात, ते कुठल्याही सेक्टरमध्ये राहू शकतात. ओके. सो लॉ इज द वन ऑफ द बेस्ट करियर. आणि पुन्हा इन्कम म्हणाल ना तर हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला किती अर्निंग करायचं. ओके. तुमच्यावर म्हणजे समजा असेही क्लायंट तुम्हाला भेटू शकतात की जे तुम्हाला तासाला नाही मिनिटाला करोडो रुपये देऊ शकतात. ओके. ह्या पद्धतीचे ते करियर आहे. सो डिपेंड करतं की तुम्ही
स्वतः त्याच्यामध्ये किती प्रोग्रेस करताय तुम्ही. ओके, हे आहे. तर नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, त्याला क्लॅटची एक्झाम आहे किंवा आपल्या याच्यामध्ये आता CET जे मी म्हटलेलं आहे त्याला 3 वर्षाची किंवा 5 वर्षाची तुम्ही CET देऊन त्याच्यातनं हे करू शकता. मी स्वतः खूप चांगल्या मार्काने आता लॉची CET क्लिअर केलेली आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये मी ॲडिशनल कोर्स म्हणजे आफ्टर द PhD वन्स अगेन आय विल कम्प्लीट द LLB ऑल्सो अँड LLM ऑल्सो. आणि सर्वात शेवटी मग इनोव्हेशन इंजिनिअरिंगमध्ये, इनोव्हेशन मॅनेजमेंटमध्ये मी MBA करेन. सो 3 ॲडिशनल डिग्र्या मला अजून घ्यायच्या आहेत. एक आहे की LLB, LLM अँड दी लास्ट वन इज नथिंग बट दी MBA इन द इनोव्हेशन. हे तर जसं मी सांगितलेलं आहे की अनलिमिटेड करिअर लॉची डिग्री घेतली तर तुम्हाला तर हे करता येईल. तुम्हाला त्याला काय म्हणतो आपण, खाण्याचे खूप चांगला शौक असेल किंवा सर्व करण्याचा खूप चांगला हे असेल, तुम्हाला खाद्यपदार्थ खूप चांगला तयार करता येत असेल, ओके, सो तुमच्यासाठी बेस्ट कोर्स म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग. दोन्ही आहेत त्याच्यामध्ये, मॅनेजमेंटही आहे आणि फूड पण आहे त्याच्यामध्ये. ओके, सो दोन्ही याच्यामध्ये मग तुम्ही पुन्हा याच्यामध्ये 3 वर्षाचा कोर्स, 4 वर्षाचा कोर्स हा तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता. ओके, सो सायन्स करायचे असेल, बॅचलर ऑफ सायन्स करायचे असेल तर 3 वर्षाचा. ओके, 4 वर्षाच्या समजा तुम्हाला BTech करायचे असेल तर तुम्हाला 4 वर्षाचा कोर्स आहे. आम्ही आमचे जे विद्यापीठ आहे, आमच्या विद्यापीठामध्ये आम्ही दोन्ही प्रोव्हाइड म्हणजे जे स्पेशलायझेशन प्रोव्हाइड करतो आहे ते इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी अँड फार्मसी. हे 4 याच्यामध्ये आमच्या स्पेशलायझेशन म्हणजे आमच्याकडे आमच्या विद्यापीठामध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे पण कोर्सेस आहेत. ओके, तर विद्यापीठाचे जे अफिलेटिंग इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये याचे कोर्सेस चालतात. डिफेन्स, तर डिफेन्स म्हटलं तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे सगळ्यात बेस्ट. म्हणजे तुमच्या समजा नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये समजा आपल्या मुलांचं ॲडमिशन होत असेल ना तर एक रॉयल करिअर त्याच्यामध्ये तयार होतं. ओके, तर सगळ्यात आधी मी असं आता मुलींना पण NDAमध्ये एंट्री देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आधीपर्यंत ते फक्त मुलांसाठी बॅचलर मुलं जी होती त्यांनाच फक्त NDAमध्ये एंट्री होती, पण आता मुलींना पण त्याच्यामध्ये आहे. तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्या तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यातनं जे डिफेन्स करिअर आहे त्या डिफेन्स करिअरमध्ये एंट्री करता येतं. आता ह्या याच्यामध्ये 3 वेगवेगळे विभाग आहेत. म्हणजे एक आहे की एंट्री आहे म्हणजे डिफेन्स करिअरमध्ये, एक आहे की शॉर्ट सर्व्हिस कमिशन, सेकंड आहे की परमनंट सर्व्हिस कमिशन अँड थर्ड NCCच्या माध्यमातून जे मुलींसाठी आहे. ओके, तर आता शॉर्ट सर्व्हिस कमिशन जे आहे ते प्रत्येकासाठी म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल म्हणजे एनी ग्रॅज्युएट त्याच्यामध्ये येऊ शकतात, टेक्निकल इंजिनिअरिंग फील्डचे मुलं, लीगल आणि नर्सिंग हे सर्व्हिसेस. परमनंट याच्यासाठी फक्त 2च हे आहेत, त्याच्यामध्ये डेंटल इंजिनिअरिंग आणि मेडिकल ब्रांचेस. याच्या माध्यमातून तुम्हाला परमनंट कमिशनमध्ये एंट्री आहे. आणि NCC एंट्री फॉर द वुमन ह्या तिन्ही फील्डमध्ये आहे. म्हणजे परमनंट सर्व्हिस कमिशन आणि NCC हे आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये अवेलेबल आहे. फक्त शॉर्ट सर्व्हिस कमिशन जे आहे त्याचे प्रकार तिन्ही ठिकाणी वेगवेगळे आहेत. म्हणजे नेव्हीमध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल, लॉ कॅडर, लॉजिस्टिक कॅडर, ऑब्झर्वर, एज्युकेशन ब्रांच आणि आर्किटेक्चर ब्रांच याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये एंट्री आहे. आणि परमनंट सर्व्हिस कमिशनमध्ये मेडिकल ब्रांचेससाठी एंट्री आहे. ओके, पुन्हा एअरफोर्समध्ये फ्लाईंग ब्रांच, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये 2 हे आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंट, लॉजिस्टिक, एज्युकेशन आणि मेटेरिओलॉजिकल ब्रांचेस याच्यामध्ये तुम्हाला एंट्री आहे. तर हे जे आहे हे एक सन्मानानं जगण्याचं जे करिअर आहे ते आहे डिफेन्स सेक्टर. ओके, तर मी ज्यांचं म्हणजे आई वडील डिफेन्समध्ये होते किंवा ज्या मुलांना वाटतं की आपलं करिअर काय, माझे बरेचसे मुलं जी आहेत ना ती, इव्हन माझी काही मुलं जी आहेत, एक आमच्या एक मनोज प्रभाकर पाटील म्हणून एक मुलगा आहे, तो आत्ता ऑलमोस्ट नेक्स्ट टू द कमिशनर लेवलपर्यंत बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कामं करतो. ओके, तर तो त्या लेवलपर्यंत UPSCच्या माध्यमातून पोहोचलेला. म्हणजे आमचे जे विद्यार्थी आहेत ते UPSC क्लिअर करून बऱ्याचशा चांगल्या याच्यामध्ये म्हणजे जसं IRS ऑफिसर आहेत, IAS ऑफिसर आहेत. आता मी जसं सांगितलं की डिफेन्समध्ये पण हे गेलेले आहेत. ओके, तर त्या माध्यमातूनही त्याच्यामध्ये करिअर करता येतं. आता नॉर्मल कोर्सेस बघूयात. फक्त मी नावं सांगतो म्हणजे कारण की आता ऑलमोस्ट तुमचे 50 मिनिटं झालेले आहेत मी बोलून. अजून जवळपास एक आरामात मी अर्धा तास बोलू शकतो. ओके, गणित आणि संख्याशास्त्र, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हे खूप सुंदर ब्रांच आहे. ओके, ज्या मुलांचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असेल त्यांनी याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही. ओके, त्याच्यामध्ये
जे हे आहे स्टॅटिस्टिक्सचं सगळ्यात बेस्ट एज्युकेशन जे आहे कोलकात्यामध्ये त्याचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स कोलकाता अँड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स बँगलोर, ह्या 2 ठिकाणी त्याचे हे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा ठिकाणी आहेत. ओके, पण मेन मी फक्त 2 याचे नावं दिलेले आहेत. त्याच्यानंतर एव्हिएशन सिस्टीम, म्हणजे एव्हिएशन जसं आता डिफेन्समध्ये मी जसं एअरफोर्स मी सांगितलेलं आहे तसं प्रोफेशनल करिअर जे कॉमन माणसाला करता येतं. हां, त्याच्यामध्ये एअरपोर्टशी निगडीत तुमचे जे मॅनेजमेंट सिस्टीम आहे ते मॅनेजमेंट सिस्टीम आणि पायलट वगैरे जे आहेत, पायलट ट्रेनिंग वगैरे ते आहेत त्याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला हे करता येतं. म्हणजे तुम्हाला हाय पेईंग जॉब ऑपॉर्च्युनिटी एअरलाईन्समध्ये तुम्हाला समजा घ्यायची असेल तर एव्हिएशन जी फील्ड आहे दॅट इज द बेस्ट फील्ड. मग तुम्हाला पॅसेंजर आणि बॅगेज हँडलिंग राहू शकतं, तिकीट हँडलिंग राहू शकतं, कस्टमर सर्व्हिसेस राहू शकतं, कार्गो अँड ट्रान्सपोर्ट राहू शकतं. ओके, हे वेगवेगळे त्याच्यामध्ये ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या तुम्हाला त्याच्या माध्यमातून हे करता येतं. ओके, पायलट ट्रेनिंग आहे. पायलट ट्रेनिंगसाठी पुन्हा त्याचे जे इन्स्टिट्यूट आहेत ते वेगवेगळे आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स वगैरे सगळं घेऊन एंट्रन्स एक्झाम वगैरे देऊन तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेऊ शकता. ओके, नॉर्मल कोर्सेस जे आपण BA BCOMच्या माध्यमातून करू शकतो. तर त्याच्यामध्ये BA जे आहे, BA तुम्ही हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकॉलॉजी, सोशलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, लिटरेचर, ॲक्च्युअल सायन्स, जिओग्राफी, एज्युकेशन, इकॉनॉमेट्रिस्ट, फिलॉसॉफी, लिंग्विस्टिक, रूरल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक विथ द पब्लिक फायनान्स अँड द ट्रेड. ओके, इकॉनॉमिक्स आता तुम्ही बाबासाहेबांना बघितलेलं असेल तर जागतिक लेवलवर सर्वात बेस्ट इकॉनॉमिस्ट बाबासाहेब होते. ओके, इवन ज्यांना नोबेल प्राईज मिळालेले आहे ते अमर्त्य सेन पण असे म्हणतात की इकॉनॉमिक्समध्ये माझे गुरु कोणी असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. ओके, तर इकॉनॉमिक्स हा एज्युकेशन सेक्टरमध्ये असलेला सगळ्यात बेस्ट ब्रँचपैकी एक आहे. ओके, भारतामध्ये तेवढं नाही पण जागतिक लेवलवर समजा तुम्ही इकॉनॉमिक्स वगैरे केलेलं असेल तर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये आणि अदर फायनान्शियल सेक्टरमध्ये तुम्हाला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. अदर एज्युकेशन सिस्टीम, अर्थ सायन्स आणि मेजरमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये भूगर्भशास्त्र आपण असं म्हणतो आहे, तर त्याच्यामध्ये किंवा जिओलॉजी वगैरे असं म्हणतो आहे, तर त्याच्यात तुम्ही एज्युकेशन घेऊ शकता. ओके, टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, म्हणजे भारतात किंवा जागतिक लेवलवर बघण्यासारखं बरंच काही आहे. भारतात तरी खूप आहे. हां, तुम्ही एकट्या मुंबईमध्ये हे केलं तर तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 असे वेगवेगळे प्लेसेस असतील की जे तुम्हाला बघण्यासारखे आहेत. हां, मुंबई, पुणे, लोणावळा, खंडाळा, तुम्ही इकडे महाबळेश्वर, पाचगणी, कोकणामध्ये कित्येक प्लेसेस आहेत. हां, पुन्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही नागपूरला गेलं तर तिथे कितीतरी हे असतील. औरंगाबादला बऱ्याचशा ठिकाणी आहे, नाशिकमध्ये आहे. ओके, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तुम्हाला खूप सुंदर प्लेसेस तुम्हाला बघायला मिळतील. आणि भारतामध्ये तर अक्षरशः जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत हजारो प्लेसेस आहेत की जे तुम्हाला व्हिजिट करता येतील. मग ते उन्हाळ्यामध्ये राहू देत, ते पावसाळ्यामध्ये राहू देत, ते थंडीमध्ये राहू देत. ओके, म्हणजे इथं एका ठिकाणी बर्फ पडतो, दुसऱ्या ठिकाणी उन्हाळा एकदम हे असतो, किंवा राजस्थानसारखे प्लेसेस आहेत की ज्याच्यामध्ये हीट खूप जास्त असते, रेती असते. हां, आणि त्या राजस्थानमध्ये पण बघण्यासारखे शेकडो प्लेसेस आहेत. तर ह्या जे आहेत त्याच्या टुरिझम हा एक प्रोफेशनल करिअर आहे आणि त्याचे मॅनेजमेंट म्हणजे ट्रॅव्हल मॅनेजमेंट हे सुद्धा एक कोर्सेस आहेत. ॲडिशनल कोर्सेस जर्नलिझम, मास मीडिया अँड कम्युनिकेशन, लँग्वेजेस. जागतिक लेवलवर समजा तुम्हाला वेगवेगळ्या आपल्या मुलाबाळांना वेगवेगळ्या कंट्रीमध्ये पाठवायचे असेल फॉर द हायर एज्युकेशन, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा PhD असेल, त्या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवायचे असेल तर बरेचसे जे कंट्री जे आहेत ते म्हणतात की तुम्ही त्यांच्या देशाची जी लँग्वेज आहे ती शिकून घ्या. आता भारतामध्ये पण बऱ्याचशा जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत, जे टॉप एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत ते तुम्हाला ॲडिशनल फॉरेन लँग्वेज देतात. ओके, तर मी असं रेकमेंड करेन की तुम्ही कुठली तरी एखादी फॉरेन लँग्वेज तुम्ही शिकून घ्या. मग त्याच्यामध्ये इटालियन असेल, स्पॅनिश असेल, जर्मनी असेल, स्पेन असेल, रशियन असेल, किंवा इकडे एशियन कंट्रीमध्ये तुम्ही जापनीज असेल, ओके, मंडलियन असेल, तुमच्या बाकीचे जे हे आहेत ते. तर हे जे कोर्सेस केले, हे ज्या लँग्वेज शिकला तुम्ही, तर त्या देशामध्ये जाऊन तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळतात. काही कंट्री जे आहेत ना, ह्या कंट्रीत तुम्हाला जी फीज आहे त्यांच्या देशाची ती रिड्यूस करते, कमी करते, समजा तुम्ही त्यांचे देशाची लँग्वेज शिकलेली असाल तर. ओके, त्याच्यानंतर लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स हा एक खूप छान कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही लायब्ररी अँड द सोसायटी, लायब्ररी मॅनेजमेंट, लायब्ररी इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, त्याचे कम्प्युटर ॲप्लिकेशन इन द लायब्ररी अँड त्याचे वेगवेगळे हे जे आहेत ते कोर्सेस. कारण की
आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये जे कोडिंग वगैरे जे आहे, पुस्तकाला दिलेले जे कोडिंग असतं ना, ते बारकोड वगैरे असतात त्याचे, ते अफलातून असतात. ते म्हणजे तुम्ही लाखो पुस्तकांमधून तुम्ही बरोबर तुम्हाला हवी असलेली पुस्तक तुम्ही काही सेकंदामध्ये जे बाहेर काढताय ना, ते जे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. तर बऱ्याचशा ठिकाणी जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीचे जे एक्सपेंडिचर असतं ते अवाढव्य असतं. म्हणजे आमच्या, कारण मी विद्यापीठाचे फायनान्स ऑफिसर राहिलेलो आहे, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीची जाण आहे. तर आपल्या मुलांनी समजा लायब्ररी सायन्स करायचे असेल तर त्याला एक खूप चांगलं अपॉर्च्युनिटी अवेलेबल असते ह्या सगळ्या गोष्टी हँडल करण्याची. फिशरीज सायन्स, नागपूरमध्ये फिशरीज सायन्सचे विद्यापीठ आहे. ओके, फिशरीजचे विद्यापीठ. आणि भारतामध्ये पण जवळपास एक 12 ठिकाणी फिशरीज सायन्स आहे, त्याचे विद्यापीठ आहे. म्हणजे भारताला खूप मोठा किनारा लागलेला आहे. एकीकडे अरेबियन सी आहे, दुसऱ्या साईडला बंगालचा महासागर आहे, आणि तिसऱ्या साईडला हिंद महासागर आहे. ओके, तर ह्या सगळ्या ज्या जो हे आहे सीशोर आहे, समुद्रकिनारा आहे, तर त्याच्यामुळे आपल्याकडे जे सागरी संपत्ती आहे ती अफाट प्रमाणावर अवेलेबल आहे. तर त्याच्यामुळे करिअर जे आहे, म्हणजे समजा आता नुसतं आम्ही कोकणामध्ये राहतो आहे तर मुंबईपासून तर तुमच्या गोव्यापर्यंत हा खूप मोठा परिसर आपल्या महाराष्ट्राला समुद्रकिनारा लागलेला आहे. तर यातनं निघणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न म्हणजे मासे वगैरे जे आहेत ते कसं हँडल करायचं, आणि त्याचे ट्रान्सपोर्टेशन असेल, त्याचं मॅनेजमेंट असेल, ओके, आणि त्याचे जे फूड मॅनेजमेंट असेल, हे शिकण्यासाठी म्हणून हे कोर्सेस आहेत. फूड टेक्नॉलॉजी, आता फूड टेक्नॉलॉजी जसं म्हणतो की पुन्हा आम्ही जवळपास बऱ्याचशा मी फॉरेन कंट्रीमध्ये फिरलेलो आहे. तर मी थायलंड वगैरे सारख्या कंट्रीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी कसं असतं की एखाद्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेलात तर तुमचे 100-500 किती लोक राहू देत, एक मोठं हॉटेल असतं, त्या मोठ्या हॉटेलमध्ये तुम्हाला सरसकट ते बोलवतात, त्याच्या आतमध्ये जा तुम्ही, तुमची एंट्री ऑलरेडी वेगळ्या ठिकाणाहून तुमची एंट्री झालेली असते की बाबा यांचे 50 लोक आहेत, त्यांचे 100 लोक आहेत, त्यांचे 200 लोक आहेत, तुम्ही आतमध्ये जा, तुमच्या आवडीचं जे जेवण आहे ना ते सगळं तिथं अवेलेबल असतं. ओके, तिथं हे विचारत नाही की तुम्हाला किती पोळ्या खायच्या आहेत, किती भाजी खायची आहे, काय हे पाहिजे आहे, किती हे करायचे आहे, हे नाही. सो इट्स अ काइंड ऑफ ए बफे सिस्टीम की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असतील. बऱ्याचशा जे इंडस्ट्रीज आहेत ना, बऱ्याचशा जे कॉर्पोरेट इंडस्ट्रीज आहेत, ओके, मेडिकल इन्स्टिट्यूट आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, बरेचसे मुंबईसारख्या याच्यामध्ये बऱ्याचशा वेगळ्या इंडस्ट्रीज आहेत किंवा कंपन्या आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला फूड सप्लाय करावं लागतं. ओके, तर त्या ठिकाणी समजा जे फूड सप्लाय करतो ते त्या क्वालिटीचं असायला पाहिजे. मग हे सगळं मॅनेज करत असताना फूड टेक्नॉलॉजी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर तुम्ही समजा फूड टेक्नॉलॉजी केलेली असेल तर तुम्हाला कुठं कुठं ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल होऊ शकतं. तुम्हाला फूड प्रोसेसिंग राहू शकतं, मॅन्युफॅक्चरिंग राहू शकतं, फूड सप्लायर राहू शकतं, एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये राहू शकतं, फूड सर्व्हिसेस राहू शकतं, फूड रिटेलर राहू शकतं, गव्हर्नमेंट जॉबमध्ये राहू शकतं, प्रोसेसिंग इक्विपमेंट राहू शकतं, सायंटिफिक अँड ट्रेड राहू शकतं, टेस्टिंग लॅबॉरेटरी राहू शकतं, प्रायव्हेट रिसर्च लॅबॉरेटरी राहू शकतं, पॅकेजिंग इंडस्ट्री राहू शकतं. म्हणजे आपण जेव्हा फूड म्हणतो आहे ना, हा आपल्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, आपल्या शरीराशी निगडीत आहे, आपण खातो आहे, त्याच्यावर जगतो आहे, तर त्याचे कोर्सेसही त्या पद्धतीने किती अवेलेबल राहू शकतात हा पण आपण विचार करूया. त्याच्यानंतर भौतिक चिकित्सा, अलाइड हेल्थ सायन्स, फिजिओथेरपी, लाईफ सायन्स. आता जेव्हा लाईफ सायन्स म्हणतो आहे तर लाईफ सायन्सचे पण बरेच प्रकार आहेत. काय राहू शकतात हे तुम्हाला थोडक्यात काही उदाहरण देतो. ओके, बायोकेमिकल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बॉटनी, झुऑलॉजी, एम फार्मा, बी फार्मा, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, बायोकेमिस्ट्री, ओके, बायो इन्फॉर्मेटिक्स, मरीन बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर सायन्स, हेल्थकेअर, त्याच्यामध्ये तुम्ही BBA करू शकता, MBA करू शकता, BSc MSc नायनोबायोटेक, फॉरेन्सिक सायन्स, जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, लाईफ सायन्स आहे. ओके, एवढे कोर्सेस त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. आता माझा आवडता जो विषय आहे ना, मी जसं सांगितलं की माझ्या आयुष्याच्या सगळ्यात शेवटी मी MBA करेन, अँड दॅट टू फॉर द इन केस ऑफ द इनोव्हेशन मॅनेजमेंट, काहीतरी वेगळं करावं. ओके, म्हणजे माझं ध्येय असं आहे की मी करत असलेली कामं हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी करत असलेले जे सोशल ॲक्टिव्हिटी आहे, फाउंडेशन वर्क आहे, एज्युकेशन ॲक्टिव्हिटी आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, याला व्यवस्थित आफ्टर रिटायरमेंट किंवा त्या स्टेजमध्ये पोहोचल्याच्यानंतर पूर्ण भारतभर मी याला पोहोचवू शकेन. समजा हे मला करायचे असेल
किंवा एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की त्याला खूप मोठी इंडस्ट्री सांभाळायची आहे, खूप मोठं मॅनपॉवर सांभाळायचं आहे, त्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये लोकांना सांभाळायचे आहे, हे सगळं करायचं असेल तर मॅनेजमेंट इज द बेस्ट कोर्स. व्यवस्थापन आपण त्याला म्हणतो. ओके, मग हे व्यवस्थापन कशामध्ये राहू शकतं? फायनान्समध्ये राहू शकतं, मार्केटिंग राहू शकतं, ऑपरेशन, HR आणि IT. ओके, फायनान्समध्ये असेल तर तुमचं इन्व्हेस्टमेंट बँकिंग, इन्स्टिट्यूशनल फायनान्स, मर्चंट बँकिंग, कॉर्पोरेट फायनान्स, इंटरनॅशनल फायनान्स. आपल्या मुलांना फायनान्स इकॉनॉमिक्स करायला सांगा, MBA फायनान्स करायला सांगा, इकॉनॉमिक्समध्ये BSc MSc PhD करायला सांगा, फायनान्स घ्यायला सांगा. ओके, बेस्ट करिअर. पैसा महत्त्वाचा. पैशाशिवाय जग नाही आहे. आपण कितीही जरी म्हटलं तरी हे महत्त्वाचं आहे. मार्केटिंगमध्ये सेल्स, ॲडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन, इंटरनॅशनल मार्केटिंग, ब्रँड मॅनेजमेंट, सोशल मीडिया मॅनेजमेंट. नाही म्हटलं तरी आपण जे कॉमन माणसं आहोत सोशल मीडियावर खूप तगडा इम्पॅक्ट बसतो. गव्हर्नमेंटला त्याचे पॉलिसी डिसिजन चेंज करावंच लागतं. ओके, तर सोशल मीडिया मॅनेजमेंट, ऑपरेशन, सप्लाय चेन राहू शकतं, लॉजिस्टिक, प्रोडक्शन मॅनेजमेंट, HR रिक्रुटिंग, ट्रेनिंग, एम्प्लॉई पॉलिसी, बेनिफिट्स अँड इन्क्रिमेंट्स. IT बजेटिंग, स्टाफिंग, चेंज मॅनेजमेंट अँड सॉफ्टवेअर डिझायनिंग राहू शकतं. नर्सिंग कोर्सेस, आर्ट, कला क्षेत्र, म्हणजे आर्ट हे जे नॉर्मल BA म्हणतो ते नाही, फाईन आर्ट. ओके, तो कोर्सेस राहू शकतो. बॅचलर ऑफ फाईन आर्ट अँड मास्टर ऑफ द फाईन आर्ट. ओके, मुंबईमध्ये जे आपल्याला माहिती आहे ते. त्याच्यानंतर परफॉर्मिंग आर्ट्स, नृत्यकला, ते त्याच्यामध्ये राहू शकतं. तर त्याचे वेगवेगळे कोर्सेस पुन्हा अवेलेबल आहेत किंवा इन्स्टिट्यूट अवेलेबल आहेत. पुण्यामध्ये गेलं तर तुम्हाला द फिल्म अँड द टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ द इंडिया हे आहे अवेलेबल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे कोर्सेस करता येऊ शकतात. ओके, पुन्हा डान्स वगैरेसाठी असेल तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, ॲक्टिंगसाठी असेल तर, डान्ससाठी असेल तर मुंबई म्युझिक इन्स्टिट्यूट वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे करता येऊ शकतं. किंवा वेगवेगळे कोर्सेस आहेत. इवन द फिल्म अँड द टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याच्यामध्ये जे कोर्सेस आहेत ना तेही आपल्या लोकांना बरेचशा माहिती नाही आहे. म्हणजे तुम्ही फिल्म लाईनमध्ये जायचं असेल तर काही आवश्यक नाही की बाबा तुम्ही फक्त याच्या माध्यमातून जायला पाहिजे, म्हणजे ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसच्या माध्यमातून जायला पाहिजे. तर बॅकग्राऊंडला जे काही प्रोसेस वगैरे होतं त्याच्या माध्यमातूनही तुम्हाला फिल्म लाईनमध्ये जाता येऊ शकतं. ओके, मग डायरेक्शन असेल, स्क्रीन प्ले असेल, सिनेमॅटोग्राफी असेल किंवा साऊंड रेकॉर्डिंग असेल, साऊंड डिझायनिंग असेल, मिक्सिंग असेल, एडिटिंग असेल, हे जे वेगवेगळे आहे, प्रोडक्शन डिझायनिंग वगैरे असेल, हे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ह्या माध्यमातूनही तुम्हाला फिल्म लाईनमध्ये तुम्हाला एंट्री करता येऊ शकतात. त्याच्यानंतर स्पोर्ट्सचे वेगवेगळे हे आहेत, एज्युकेशन आहे, फिजिक्स आहे, सायकॉलॉजी आहे. भविष्यामध्ये जे जग एवढं समोर जात आहे, ओके, कॉम्पिटिशन एवढी टफ आहे की लोकांना ते सगळं कॉम्पिटिशन फेस करावं लागणार आहे. ओके, सो जो प्रेशर आहे, हाऊ टू हँडल दॅट पर्टिक्युलर प्रेशर, मानसशास्त्र, लोकांचे मानसशास्त्र जे आहे ना ते शिकून घेणं. लोकांच्या आपल्या याच्यावर येणारं जे काही आपण काय विचार करतो आहे, किती प्रेशरमध्ये आहोत, डिप्रेशनमध्ये आहोत किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सायकॉलॉजी, ओके, त्या गोष्टी त्याच्या याच्यात नाही करता येतात. आम्ही जसं म्हणतो आहे की बाबा म्हणजे जसं सोशल ॲक्टिव्हिटी करतो मी आता, हे जे काही एज्युकेशनवर बोलतो आहे किंवा शेकडो हजारो ठिकाणी मी एज्युकेशनवर लेक्चर दिलेले आहेत. मी कुणाकडूनही ₹1ही एज्युकेशनसाठी घेत नाही. हे सगळं सामाजिक कार्य आहे. कारण की बाबासाहेबांनी आम्हाला जे काही दिलेलं आहे ना त्याची कुणासोबतच तुलना होऊ शकत नाही. ओके, आम्ही जे लाईफ जगतो आहे, आम्ही जे आयुष्य जगतो आहे, हे सगळं काही बाबासाहेबांमुळे आहे. तर त्याच्यामुळे आपण समाजाला पेबॅक करावं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, तर ज्या लोकांनी चांगलं एज्युकेशन घेतलेलं आहे, चांगलं करिअर केलेलं आहे, ओके, समाजामध्ये चांगलं नाव कमवलेलं आहे, चांगलं अर्निंग केलेलं आहे, त्याने कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं समाजाला पेबॅक करावं. आणि समाजाला पेबॅक करण्यासाठी सोशल ॲक्टिव्हिटी इज द बेस्ट वन. ओके, पेबॅक टू सोसायटी. मग समजा सोशल ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्याच्यातसुद्धा एज्युकेशन आहे, सोशल वर्क. ओके, सो बॅचलर ऑफ सोशल वर्क, BSW, MSW हे सुद्धा याच्यामध्ये आहे. समजा याच्यामध्ये समजा
तुम्ही एज्युकेशन घेतलं. ओके, आत्ता आमचे काही मित्र जे आहेत ते इथं आलेले आहेत कोकणामध्ये. मी आजच त्यांना भेटलेलो आहे. तर इथं आमच्या बाजूला जिथं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आहे, त्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकमध्ये त्यांनी एक आठवड्याभराचा कोर्स केलेला आहे आणि तो सगळं हाऊ टू हँडल द NGO ट्रस्ट आवर फाउंडेशन याच्यावर होतं. ओके, ते ह्या ज्या काही समजा NGO ट्रस्ट फाउंडेशन तुम्हाला हँडल करायचे असतील, अनलिमिटेड इन्कम त्याच्यामध्ये आहे आणि अनलिमिटेड स्कोप त्याच्यामध्ये आहे. जेवढी लोक टॉप अवॉर्ड्स वगैरे घेतात ना, मग त्याच्यामध्ये म्हणजे नोबेल प्राईज वगैरे असतील, तुमचे मॅक्सेस अवॉर्ड वगैरे असेल किंवा तुमच्या याच्यामध्ये असतील सोशल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून, ही बरीचशी लोकं ही जी आहेत ना ह्या पद्धतीच्या कामातनं समोर गेलेली आहेत. ओके, म्हणजे NGOच्या माध्यमातून, फाउंडेशनच्या माध्यमातून, त्यांच्या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून, ह्या माध्यमातून ती लोकं समोर गेलेली आहेत. यांचं जे मॅनेजमेंट असेल ना, हे मॅनेजमेंट शिकून घ्यायचं असेल, हाऊ टू डू द डॉक्युमेंटेशन हे करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये सोशल वर्कमध्ये BAW आणि MAW करायला पाहिजे. टीचर्स एज्युकेशन. ओके, आमच्या काळी मग नुसतं डिप्लोमा जरी टीचर्स एज्युकेशनमध्ये घेतलं तरी पण जॉब मिळायचे. ओके, सो डिप्लोमा इन टीचर्स एज्युकेशन, त्याच्यानंतर B.Ed, M.Ed, PhD हे सगळं आहे. फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग, नागपूरला जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्याच्यानंतर काही जे मी शब्द सांगतो आहे जे टेक्निकल याच्यामध्ये आहे आणि भविष्यामध्ये याला खूप जास्त डिमांड आहे. न्यूरल नेटवर्क, डीप न्यूरल नेटवर्क, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. आत्ता तुम्ही जे व्हॉट्सअप चेक करा, तुम्ही त्या व्हॉट्सअपमध्ये एक गोल सर्कल आहे तिथं है ना, मेटा AI. किंवा तुम्ही ChatGPT यूज करताय. ओके, तर ChatGPT तुम्ही जे काही लिहाल त्याचे उत्तर इमिजिएटली त्याच्यामध्ये देतात. क्वेश्चन असतील, इमेजेस असतील, व्हिडिओ असेल, ओके, टेक्स्ट असेल, त्याला सरळ सांगितलं एखादं बा त्यांची याची कविता आम्हाला करून दाखव, एखादी कविता, गेट टुगेदरचे फोटो काढून दाखव है ना, मित्रासोबतचे काही क्षण आम्हाला पाहिजे आहेत, त्याचे इमेजेस, त्याचे व्हिडिओ हे करून दाखव. सो दिस इज द यू कॅन से द टेक्नॉलॉजी चेंजेस. भविष्यामध्ये याच्यासमोरही बरंच काही आहे. ओके, ब्लॉकचेन. ओके, सो ब्लॉकचेनच्या माध्यमातून जे करन्सी आहे, हां, क्रिप्टो करन्सी किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ओके, ब्लॉक्स, इन्फॉर्मेशन, याच्या माध्यमातून तुम्ही नवीन ज्या काही गोष्टी आहेत, घडामोडी आहेत, सिस्टीम आहेत, ह्या तुम्ही डेव्हलप करू शकता. ओके, सो तुम्ही क्रिप्टोग्राफी आपण त्याला म्हणतो आहे, याच्या माध्यमातून तुम्ही भविष्यातलं जे काही सिस्टीम आहे, भविष्याची जी व्यवस्था आहे ती तयार करू शकता. आर्ट थेरपी, एमिरेट सिस्टीम, डेटा सायन्स, कोस्टल प्रोसेस, ॲक्च्युअल सायन्स, हायड्रोलॉजी, मटेरियल अँड प्रोसेसिंग, सायबर सिक्युरिटी. आमच्याकडे आता सायबर सिक्युरिटीचा कोर्स आहे. ओके, हे सगळे बरेचसे कोर्सेस त्याच्यामध्ये आहेत. रोबोटिक्स आहे भविष्यातला. नाव सांगा, बँकिंग इंजिनिअर. भविष्यामध्ये तर आता असं होणार आहे की ज्या वेळेवर तुम्ही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करताय त्यावेळेवर तुम्हाला क्रेडिट बेस्ड कोर्सेस देण्यात येतील. ओके, म्हणजे समजा तुम्ही आता अमेरिकेमध्ये एज्युकेशन घेत आहे, एखाद्या मुलाने इंजिनिअरिंग केलेलं असेल, पण त्या इंजिनिअरिंग केलेल्या मुलाला असं वाटतं आहे की बाबा इंजिनिअरिंग करता करता त्याला बँकिंग करायला पाहिजे, तर तो बँकिंगचे काही कोर्सेस घेऊ शकतो. ओके, आमच्याकडे तसे कोर्सेस आहेत. आमच्या विद्यापीठामध्ये त्या पद्धतीचे कोर्सेस आहेत की समजा तुम्हाला वाटलं की बाबा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करताय, कम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, पण पॅरलली तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा एखादा दुसरा कोर्स घ्यायची इच्छा होत असेल, तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एखादा कोर्स घ्यायची इच्छा होत असेल, तर तुम्ही ते कोर्सेस घेऊ शकता. त्याला काही क्रेडिट दिलेले असतात. तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुमचे जे क्रेडिट्स आहेत ते क्रेडिट तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. मग ते क्रेडिट तुम्ही कुठल्याही पद्धतीने कंप्लीट करू शकता ना, कुठले कोर्सेस. सो जे ॲडिशनल स्पेशलायझेशन आहे, ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, मग तुम्हाला त्याच्यातनं जे मास्टर कशामध्ये आहे किंवा स्पेशलायझेशन कशामध्ये आहे त्याच्याशी निगडीत तुमची डिग्री तुम्हाला मिळेल. ओके, सो यू विल बी द सम इंजिनिअरिंग विथ अ मास्टर इन द सम कोर्सेस. ओके, अशा पद्धतीचे तुम्ही हे करू शकता त्याच्यात. हां, बँकिंग याच्यामध्ये म्हणजे बँकिंग ऑपरेशन राहू शकतं किंवा डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा वगैरे जे आहेत ते बँकिंग याच्यामध्ये करू शकता, रिटेल बँकिंगमध्ये करू शकता, ब्रांच बँकिंगमध्ये करू शकता तुम्ही. हे सगळं आहे. ओके, आता जे समजा हायर एज्युकेशनसाठी आपण असा विचार करतो आहे की जसं आता आमच्याकडे MTech करायचे असेल, PhD करायची असेल, तर मुलं असा विचार करतात की आपला पैसा खर्च होईल. पण समजा तुम्ही प्रॉपर एंट्रन्स एक्झाम त्याच्यामध्ये दिलेली असेल, समजा तुम्ही गेटचे एक्झाम दिलेली असेल तर गेटची स्कॉलरशिप तुम्हाला मिळते. तर त्या पद्धतीनं प्रत्येक विद्यापीठामध्ये वेगवेगळे एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत, तर त्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते.
तर पोस्ट ग्रॅज्युएशन जी आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhDसाठी स्कॉलरशिपची व्यवस्था आहे. तर तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही अप्लाय करू शकता भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर. ओके, तुम्हाला ते सर्च करावं लागेल. ओके, तुम्हाला ते सर्च करावं लागेल आणि त्याच्यासाठी थोडेसे एफर्ट घ्यावे लागतील. काही मुलं जी अशी आहेत की जी जॉब करत आहेत आणि त्यांना प्रमोशन अपॉर्च्युनिटी त्यांना पाहिजे आहे. तर प्रमोशनल अपॉर्च्युनिटीसाठी ते जॉब सोडू शकत नाही आहेत आणि जॉब ही त्यांची नीड आहे, त्यांची गरज आहे. हां, आणि जॉब करता करता त्यांना ॲडिशनल एज्युकेशन करायचे असेल तर ओपन युनिव्हर्सिटी अवेलेबल आहे. हे समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं तर वाशी MOU आहे. ओके, इंदिरा गांधी जे हे आहे ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे. हां, त्याच्यानंतर बरंचसं म्हणजे हे आहे, म्हणजे मुंबईमध्ये जे जुन्या याच्यामध्ये आयडॉल म्हणून होतं ते आहे. हां, सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी आहे, कर्नाटका स्टेट ओपन युनिव्हर्सिटी आहे. हे जे ओपन युनिव्हर्सिटी आहे ह्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे कोर्सेस करू शकता. ओके, म्हणजे तुम्ही जॉब करत असताना, घर सांभाळत असताना किंवा वेगळे बिझनेसेस करत असताना ॲडिशनल तुमचे जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही वाढवू शकता. मुलींसाठी समजा हे कन्सिडर केलं युनिव्हर्सिटी बघितलं तर काही युनिव्हर्सिटी फक्त मुलींसाठी आहे. हां, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये बघितलं तुम्ही ते SNDT म्हणून आहे, ते फक्त मुलींसाठी युनिव्हर्सिटी आहे आणि बेस्ट हे करतात. म्हणजे राज्यपालांचे जेवढे इव्हेंट असतात ना त्या इव्हेंटमध्ये SNDT जी आहे ती अफलातून परफॉर्मन्स देते. ओके, सो SNDT युनिव्हर्सिटी जगामध्ये टॉप याच्यामध्ये बरेचसे हे आहेत ना. आता हे शोकांतिका आहे की पहिल्या टॉप 200 किंवा टॉप 300मध्ये आपले जे विद्यापीठ आहेत ते नाहीच्या बरोबरीचे आहेत. ओके, पण जगातले जे आहेत ना ते रिनाऊन युनिव्हर्सिटी जे आहेत, म्हणजे मी अमेरिकेला काही दिवस राहिलेलो आहे. तर त्या अमेरिकेच्या याच्यामध्ये मला कोलंबिया विद्यापीठ बघण्याचं हे मिळालेलं होतं. मी एक थोडंसं त्यातला जो उदाहरण आहे मी तुम्हाला सांगतो की माझा एक मित्र आहे, मित्र नाही म्हणणार मी, विद्यार्थी आहे माझा. तर तो कोलंबिया तिथलं एक बँक होती, नॅशनल बँक. हां, जी जापनीजच्या याच्या माध्यमातून हे होती ती. तर जो तिथलं हे आहे टाइम्स स्क्वेअर आहे, त्या टाइम्स स्क्वेअर एरियामध्ये त्यांची जी बँक आहे, जापनीज बँक आहे, त्या जापनीज बँकमध्ये तो अधिकारी म्हणून, आमच्याकडून त्याने पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानं अमेरिकेमधून केलं आणि तिथं जो जापनीज बँक आहे त्याच्यामध्ये तो अधिकारी होता. तर मला ज्या वेळेवर तिथं अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली तर त्यावेळेवर माझी पूर्ण जी अरेंजमेंट आहे ते माझ्या विद्यार्थ्यांनी केलेली होती. आणि त्या दिवशी म्हणजे फिरण्याच्या दिवशी त्यांनी मला फक्त एकच विचारलं, सर आपल्याला उद्या 2 ठिकाणी जायचं आहे, म्हणजे 2 ठिकाणाहून एकच ठिकाणी जायचं आहे, एकच संधी तुमच्याकडे अवेलेबल आहे, तर तुम्ही विचार करा तुम्हाला कुठे जायचं आहे. तर त्यांना 2 ऑप्शन माझ्याकडे सांगितलं. एक आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ओके, आणि दुसरा आहे कोलंबिया विद्यापीठ. तर मी एक क्षणाचीही संधी न दवडता, एका सेकंदाची पण संधी न दवडता मी लगेच त्याला सांगितलं की मला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, कोलंबिया विद्यापीठ बघूया. आणि मित्रहो, आम्ही जेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये गेलो त्या कोलंबिया विद्यापीठाच्या समोरच्या साईडला भव्य एंट्रन्स, भव्य कॅम्पस, बेस्ट आर्किटेक्चर डिझाईन कोलंबिया विद्यापीठाचं. ते करत 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 जेव्हा आम्ही बघत आम्ही समोर गेलो, ते गेल्याच्यानंतर तिथे बरेचसे आजूबाजूला ते त्यांचे जे हे होते 1-2 पुतळे होते, पण तिथं मला कुठेही एशियन माणसाचा पुतळा दिसला नाही. आणि ते गेल्याच्यानंतर मग पाठीमागच्या साईडला एक मोठा रस्ता आहे, त्या रस्त्याला क्रॉस केल्याच्यानंतर तिथं एक मोठी बिल्डिंग आहे, ओके, डिपार्टमेंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी. तर त्या डिपार्टमेंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी बिल्डिंगच्या बेसमेंटला खूप भव्य लायब्ररी आहे, अत्यंत मोठी लायब्ररी आहे, ओके. आणि त्या लायब्ररीमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर त्या लायब्ररीच्या दार्शनिक ठिकाणी, जे सगळं एकदम व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. तर मित्रहो, अमेरिकेसारखी कंट्री ज्याची इकॉनॉमी आजच्या घडीला आपण पकडलं तर साधारणतः एक $25 ट्रिलियन वर आहे. चायनाची इकॉनॉमी जर समजा आपण पकडलं तर $17 ते $18 ट्रिलियन आहे. आपली आत्ता साधारणतः 3, 3.5 किंवा 4च्या घरामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. तर अमेरिकेसारखा देश ज्या महामानवाचा सन्मान करत असेल, ओके, तर तो महामानव किती ग्रेट असेल तुम्ही विचार करू शकता. ओके, बाबासाहेब आंबेडकर. हां, तर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेमध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे. मी आपल्या प्रत्येक आईवडिलांना, पॅरेंट्सना विनंती करेन
की तुम्ही तुमच्या लेकरांचे एज्युकेशन आयदर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD जगातल्या टॉप QS रँकिंग युनिव्हर्सिटीमध्ये होऊ द्या. किती खर्च लागेल तो तुम्ही हँडल करा, पण मुलांना फॉरेन एज्युकेशनसाठी पाठवा. मग त्याला लागणारं जे एंट्रन्स एक्झाम आहे ते नॉमिनल जे GRE TOEFL हे जे एक्झाम आहेत हे आहेत. त्याला रिकमेंडेशन लागतं, ते विद्यापीठाचे फॅकल्टी मेंबर आहेत त्याच्या माध्यमातून होऊ शकतं. ट्रान्स्क्रिप्ट लागतं, ते विद्यापीठ देतं. ओके, बाकी जे प्रोसेस आहेत ते तुम्ही इतर जे कन्सल्टंट आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही डिस्कस करून त्याच्यातनं हे करा, पण मुलांना पाठवा. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मी बरेचसे आमचे विद्यार्थी जे आहेत ना, तुम्ही इमॅजिन करू शकत नाही अशा अशा ठिकाणी आमचे विद्यार्थी पोहोचलेले आहेत. एक उदाहरण देतो. ओके, मुंबई एअरपोर्ट आहे, पूर्ण अख्खं मुंबई एअरपोर्ट. कधी मुंबई एअरपोर्टवरून समजा तुम्ही गेलात तर तिथे नितेश पातोळे हे नाव विचारा. तर हा नितेश पातोळे कोण आहे, तर तो पूर्ण मुंबई एअरपोर्टचा बॉस आहे, IRS ऑफिसर. तो आमचा विद्यार्थी आहे. ओके, माझ्या हाताखाली त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे. UPSC ज्या वर्षी टीना डाबी UPSC टॉपर होती त्याच वर्षी नितेश पातोळे ही UPSC रँकिंगमध्ये होता, टॉपर्समध्ये होता. ओके, आपली बरीच लोक आहेत. ओके, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कचा जो बॉस आहे मुंबईमध्ये तो माझा विद्यार्थी आहे. इस्रोमधला सायंटिस्ट यावर्षी जे चांद्रयान 3 लॉन्च झालेलं होतं त्याचे जे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण बॅक साईडने सप्लाय त्याला हे करतो आपण प्रॉपेलर, ते डिझाईन करण्याचं जे काम होतं त्यातलं जे स्पेअर पार्ट तयार करण्याचं जे काम होतं ते आमचा जो विद्यार्थी आहे डॉक्टर राहुल वाघमारे त्यांनी तयार केलेलं होतं. डॉक्टर राहुल वाघमारे आमचा विद्यार्थी. ओके, तो आता इस्रोमध्ये वैज्ञानिक आहे. नासामध्ये वैज्ञानिक आहे करिश्मा इनामदार, ती आमची विद्यार्थिनी आहे. ओके, सो हे जे अपॉर्च्युनिटी आहे ना, म्हणजे आमचे जे विद्यार्थी आहेत आपण इमॅजिन करू शकत नाही एवढ्या चांगल्या ठिकाणी पोहोचलेली आहे. तर करिअर अपॉर्च्युनिटी आहे, एज्युकेशन अपॉर्च्युनिटी आहे, ही तुम्हाला माणूस म्हणून ताठमानेने जगायला शिकवतं एज्युकेशन. ओके, आणि आपण कुणालाही फेस करू शकतो. तुम्ही सर्वश्रेष्ठ एज्युकेशन घेतलेलं असाल ओके, तर तुम्ही ताठमानेने जगू शकता. पाहिजे ते तुमच्या स्किल डेव्हलप करू शकता. ओके, पाहिजे तेवढं अर्निंग करू शकता, भारतामध्ये करू शकता, भारताच्या बाहेर करू शकता. पण मुलांना शिकायला सांगा, उच्च शिक्षण घ्यायला सांगा. छोट्या शिक्षणावर राहू नका. तुम्ही जॉबसाठी असलेल्या शिक्षणावर राहू नका. ओके, गाडगे बाबा म्हणायचे की तुम्हाला एक वेळची भाकरी खाता नाही आली तरी चालेल, पण बाबांनो मुलाला शिकू द्या. ओके, तर मी पुन्हा एकदा आमचे आदरणीय मित्र राहुल खांडेकर साहेब हे बहुजन संघटक हे जे पेज ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्याचे सर्वेसर्वा ते आहेत राहुल खांडेकर साहेब. त्याच्या व्यतिरिक्त ह्या बहुजन संघटकच्या पेजच्या पाठीमागं जेवढी मोठी यंत्रणा आहे ते सगळे आमचे मित्रमंडळी. ओके, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे. मी हे जे व्हिडिओ ज्यांनी बघितलेलं आहे, ऑनलाईन सेशन ज्यांनी बघितलेलं आहे, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमच्या लेकरांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही त्यांच्या जे कमेंट आहे त्या कमेंटमध्ये तुम्ही एज्युकेशनशी रिलेटेड प्रश्न विचारा. मी त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला जसं जसं पॉसिबल असेल मी तुम्हाला देईन. ओके, पण मुलांना शिकवा, मुलांना हायर एज्युकेशन करू द्या, मुलांना कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएशन करू द्या, PhD करू द्या. ओके, मुलगा मुलगी याच्यामध्ये अजिबात भेद करू नका. ओके, जे एज्युकेशन तुम्ही मुलांना देताय तेच एज्युकेशन मुलींना पण द्या. आमच्याकडे बऱ्याचशा मुली अशा आहेत की त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये केलेलं आहे, कोर्स केलेला आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, मेकॅनिकलमध्ये केलेलं आहे, केमिकलमध्ये केलेलं आहे, सगळ्याच याच्यामध्ये. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी ह्या दोन्हीसाठी इक्वली अवेलेबल आहे. ओके, आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत, त्याच्यामुळे एक सगळ्यांना ही विनंती आहे की आपले सगळे मुलं अधिकारी बनवा. आपल्या सगळ्या मुलांना बेस्ट एज्युकेशन तुम्ही प्रोव्हाइड करा. ओके, तर मी इथं थांबतो, ऑलरेडी संवाद झालेला आहे. ओके, तर माझ्या पद्धतीनं मी माझ्याकडे असलेलं जे ज्ञान आहे ते सगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तुमचे काहीही प्रश्न असतील तर प्लीज ह्या लिंक मी सगळ्यांना शेअर करेन. त्या लिंकमध्ये तुमचे प्रश्न टाकून ठेवा. तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न टाकून ठेवा, मी हळूहळू करून त्याचे उत्तरं देईन. ओके, तर पुन्हा एकदा मी राहुल खांडेकर साहेब, बहुजन संघटक पेजचे सगळे मित्रमंडळी या सगळ्यांना मी माझ्या सप्रेम जय भीम, आपल्या सगळ्यांना सप्रेम जय भीम. ओके, थांबतो इथं. नवोदय जय भीम.